मी काय म्हणते, आज आहे ना मी कासवाची पिल्लं बघायला आली आहे. चला तुम्हाला पण दाखवते. जगभरात समुद्री कासवांच्या 7 प्रजाती आहेत. त्यापैकी 5 प्रजाती भारतीय उपखंडात सापडतात आणि त्यातलीच ऑलिव्ह रिडली ही समुद्री कासवीन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अंडी घालायला येतात. पण ही अंडी मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीवरच का आढळतात? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे कोकणचे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे. जेव्हा कासवीन अंडी द्यायला किनाऱ्यावर येते तेव्हा ती भरती रेषेच्या पुढे स्वच्छ जागा शोधते, तिथे अंडी घालते आणि पुन्हा समुद्रात निघून जाते. त्यानंतर स्थानिक लोक वन विभागाच्या मदतीने त्या अंड्यांचं संवर्धन करतात आणि जेव्हा त्या अंड्यातून छोट्या कासवांची पिल्लं बाहेर येतात तेव्हा त्यांना अलगद समुद्रात सोडलं जातं. 1000 पिल्लांपैकी फक्त एकच कासव मोठं होतं. म्हणूनच या कासवांचं संवर्धन करणं खूप महत्वाचं असतं. समुद्रात आढळणाऱ्या जेलीफिशचा स्पर्श झाला तर आपल्या अंगाला खाज येते. तशीच काहीशी समस्या माशांनाही होते. त्यामुळे ज्या भागात जेलीफिश जास्त असतात तिथे माशांची संख्या कमी दिसते. पण ही समुद्री कासवं जेलीफिश खातात आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात. तसंच मेलेले मासे आणि इतर जलचर खाऊन समुद्रातील पर्यावरण संतुलित ठेवायला मदत करतात. म्हणून भविष्यातही समुद्रात मासे टिकून राहावेत, सागरी जीवन समृद्ध राहावं, तर या समुद्री कासवांचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या समुद्र किनाऱ्यांना स्वच्छ ठेवणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. या कासवांना बघून मला इतकं भरून आलेलं की त्यांना समुद्रात सोडावंसच वाटत नव्हतं. त्या इवल्याशा पावलांनी वाळूतून समुद्राकडे जाताना नकळत मनही त्यांच्यासोबत चालायला लागलेलं. पण काही गोष्टी आपल्याला लेट गो करायला शिकवतात आणि निसर्ग त्यातला सर्वात मोठा शिक्षक असतो. ही छोटी कासवं समुद्रात जाताना फक्त आपला प्रवास सुरू करत नाहीत, तर आपल्यालाही शिकवून जातात की प्रत्येक गोष्ट कायमची आपली नसते. काही क्षण फक्त अनुभवायचे असतात आणि मग हळूच सोडून द्यायचे असतात.